किशोर भुंडेरे साहेबांना विनंती करेल की आपण माजी उपसरपंच किशोरजी भुंडेरे साहेब आपण पुढील नाणेफेकीचा कौल करावा। उद्या ठीक 7:15 वाजता मॅचेसला सुरुवात होईल। 7 वाजता रिपोर्टिंग आहे। मजा आली मॅच मध्ये। मॅच जिंकला समजाय गुणगे संघ, परंतु वेणगाव टीमच्या फलंदाजांनी त्यांची ताकद मात्र त्यांना निश्चितच दाखवून दिली। जवळजवळ 65 मला असं वाटतं 65 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता। 64 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आणि त्या कारणास्तव मात्र पराभूत व्हावं लागलं ते वेणगाव टीमला। आणि आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आमच्या आमंत्रण स्वीकारून ज्यांनी खूप चांगलं समालोचन केलं, मी विनंती करतोय विशू बोराडे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय दीपकजी पाटील सरांचा आपण सन्मान करावा, ही मी आपणास विनंती करतोय। विशू बोराडे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं दीपकजी पाटील सरांना। खूप चांगलं समालोचन, मराठीवरती असलेलं त्यांचं प्रभुत्व, शब्दसाठा, अगदी क्लिअर व्हॉइस आणि सुसंस्कृतपणा शब्दातील आणि त्याही पेक्षा मी म्हणेल की नीटनेटकेपणा। मी विनंती करतोय विशुदादा बोराडे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण दीपकजी पाटील सरांचा या ठिकाणी सन्मान करावा। तर शेवटची लढत असेल पहिल्या रात्रीमधील यंगस्टार बीड विरुद्ध गुणगे। एका धावेनं मात्र एका धावेची किंमत काय असते ती समजली जरूर असेल। चांगला प्रयत्न मित्र म्हणेन, कारण सोपं नव्हतं लक्ष आणि तरीही वेणगाव संघानं जी फाईट दिली अगदी शेवटपर्यंत मात्र झुंजत राहिला। ती झुंज जरूर अपयशी ठरली, परंतु ज्या पद्धतीनं खेळले अक्षरशः तुम्ही मैदानामध्ये असं खेळा की जिंकणाऱ्याला सुद्धा घाम फुटला पाहिजे, तो घाम मात्र जरूर फोडला होता गुणगे टीमला। आणि आता मात्र ही शेवटची लढत जरूर आपल्याला पाहायला मिळेल आणि मायक्रोफोनवर पुन्हा एकदा कर्जतचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल। समीरजी सोमणे, हॅलो, चला सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले। स्ट्रायकर एंडला शंकर आणि नॉन स्ट्रायकर एंडला तो प्रेम सागर।
दर्दी क्रिकेट रसिक नामदेव अजूनही विचार करतोय. मॅच हातातून कुठे निसटली. झोप लागणार नाही, तुम्हालाही देखील लागणार नाही आणि वेणगाव टीमला देखील लागणार नाही, हे मी छाती ठोकून सांगू शकतो. कारण अशा ज्या क्लोज मॅच होतात ना, त्या क्लोज मॅच कधी लवकरात लवकर आपण विसरत नाही. पहिला चेंडू आणि खरं तर शिवजयंती म्हटल्यानंतर मला आणखी दोन समालोचक नेहमी आठवतात. एक तर आमचे दिनेशजी पाटील सर, जे छत्रपती शिवाजी महाराजांवरती नेहमीच वक्तव्य करत असतात, आणि आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवभक्त आदरणीय महेशजी म्हात्रे सर देखील ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं देखील स्वागत करतो. खूप चांगलं क्षेत्रक्षण अगदी मिडॉनच्या ठिकाणी गोलंदाजी करतोय तो नितीन धुळे. सहर्ष स्वागत साहेब आपलं, महेशजी म्हात्रे साहेब स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत, त्यांचं मनापासून स्वागत. गोलंदाज तयार नितीन. बॅटची कडा प्रेशराईज झाला होता की दोन चेंडूंमध्ये मला धावा आल्या नाहीत करता. तिसरा चेंडू मला सीमापार धाडायचंय आणि हे करताना फलंदाज मात्र बाद झालाय. हे सर्व क्रिकेट रसिक जे तुम्ही पाहतायत, जे टेकडीवरती बसलेत, ते चारही रात्र असेच बसणार आणि क्रिकेटची मजा घेणार. हेच खरे क्रिकेट रसिक आहेत. बाकी ते असं म्हणतात ना की एखाद्या जत्रेमध्ये हौशे नवशे गौशे असे तीन प्रकारचे काहीतरी असतात. काही क्रिकेट रसिक का गर्दी झाले, गाडी थांबवतात, गर्दी पाहतात, एखादी मॅच पाहतात, निघून जातात. काही असे असतात की कुठे काय चुकते याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं, आणि काही असे असतात एकदा मॅच बघायला त्यांनी सुरुवात केली की त्यांना मात्र स्वतःचं देखील भान राहत नाही, आणि त्यातले हे प्रेक्षक आहेत. फक्त दिशा दिले पहा, निमेश हुशार आहे. थ्रो होते, फेकाफेकी मैदानावरती चालू आहे. डॉट चेंडू, 4 डॉट चेंडू. आणि आज याच सोमजाई गुणगे संघाच्या विरोधात धनराज कांबेरेने मला असं वाटतं पहिली मेडन ओव्हर फेकली होती. 4 चेंडू आतापर्यंत डॉट गेलेत, आणि तोच संघ मात्र आज क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये खेळतोय. शेवटची मॅच या रजनीतील प्रथम सत्र आपल्या भेटीला यंगस्टार बीड अगेन्स्ट सोमजाई गोंडगे. बॅटची कडा घेतले, चेंडू घरगळत चाललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट होत आहेत. प्रेम सागर आणि निमेश, बाद होणारा फलंदाज होता शंकर. 2 धावा मात्र मिळत आहेत. श्री गणेशा होतोय. उद्या कर्जत तालुक्यातील 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील, आणि शेवटच्या रात्रीमध्ये काय फटका खेळलाय, बनवलाय हा फटका. एक्झिक्युशन पहा, ऍक्शन रिप्ले. निमेश मोहिते त्याचा स्टान्स अगोदरच क्लिअर करून घेतोय फटका खेळण्यासाठी. वाह वाह, मस्त पॅकेट. डगलस मरालियर, दिलशानच्या दुलस्कूपची मात्र त्याने आठवण करून दिली. कदाचित हा फटका पाहिल्यानंतर दिलशान देखील इंस्टाग्राम किंवा ट्विटर कडून ही व्हिडिओ क्लिप तो ट्विट करू शकतो. इतका चांगला देखना फटका मात्र निमेशनं लगावलाय. 4 धावा जरूर मिळत आहेत. धावसंख्या झाली ती मात्र 6, आणि हा फटका खूप अपेक्षित होता. 6 धावा होणं खूप गरजेचं होतं. गोलंदाजी मार्क वरती येतोय रुपेश. हा खेळाडू असा आहे की जो दोन्ही बाजूनं म्हणजे फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये चालू शकतो, परंतु यावर्षी फलंदाजी मध्ये त्याने करामत केली नाही, परंतु गोलंदाजी मध्ये चांगली करामत केली. रुपेश तयार, समोर येतो प्रेम. वाह, स्टँड अँड डिलिव्हर.
प्रेमसागर स्टाईल लगावलेला हा उत्तुंग, अतिशय उत्तुंग षटकार. काय फटकाय पहा. खडे खडे पुल शॉट मात्र खेचलाय तो या प्रेमसागर पालनं. अफलातून फटका. धावसंख्या झाली ती आता मात्र 12. गाडी आता पुन्हा रुळावरती येते गुणगे टीमची. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, थोडासा धीम्या गतीने फेकला. क्विक रिप्लाय मात्र दिलाय रुपेश गवळीनं. अगोदरच्या चेंडूपेक्षा या चेंडूची गती मात्र थोडी कमी होती. ब्लॅक मॅजिकच्या ट्रॉफीज आपण पाहतोय. पहिल्यांदा कर्जत तालुक्यामध्ये अशा ट्रॉफीज मात्र पाहायला मिळत आहेत. सिटी 100 ही बाईक असणार आहे सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी. आणखी एक काय पिकअप शॉट आहे, काय कामगिरी करतायत. आणखी एक षटकार. आता असं वाटायला लागलंय की मैदानावरती जणू काय ते अंडरआर्मचं शॉटी क्रिकेट चालू आहे. एक चेंडू डॉट गेला, संपला, नेक्स्ट बॉल बघूया, भेटला की मग तोडायचा, भेटला की मात्र मारायचा. आणि त्याच पद्धतीची फटकेबाजी चालू आहे सध्या तरी प्रेम सागर कडून. टीमची धावसंख्या झाली ती 18. रुपेश सुरू गबसतोय गोलंदाजीमध्ये. 2 षटकार आले त्याच्या विरोधात. फटका फसलाय. फलंदाज मात्र बाद होतोय. प्रेम सागर पाल 18 धाबा धाव फलकावरती आहेत. पहा आणखी एक चेंज बॅटिंग लाईनअप मध्ये. सुधीर मला असं वाटतं येतोय. खरं तर सुधीरचीच कॅच मागच्या मॅचची कॅच ऑफ द मॅच होती. कारण सूरज चव्हाणचं त्यानं झेल अगदी समोर येऊन मात्र टिपला. जर का त्या सूरज चव्हाणचा झेल निसटला असता तर मॅच देखील निसटली असती. कारण तो खेळाडू थांबायलाच तयार नव्हता. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतच होते. 1.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती मात्र 18. गोलंदाजी करतोय रुपेश, ज्याने बाद केले ते मात्र प्रेम सागरला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका. अगदी गुडघे टेकून लगावलेला डीप फाईन लेग रिजन मध्ये आलेला हा चौकार. धावसंख्या पोहोचले ती मात्र 22 वरती. शफल झाला, जागा बनवली फटक्यासाठी, फुलटोस करून घेतला, डीप फाईन लेग मध्ये चौकार आला. कॅमेरामन तितकंच चांगलं वर्क करतोय. लास्ट मॅच आहे आजच्या रात्रीतील. पुन्हा एकदा तोच प्रयत्न यशस्वी ठरतोय. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक धावत आला, त्याने चेंडूला फील्ड केलं. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. 2 षटकांचा खेळ समाप्त. 11.12च्या सरासरीनं गुणगे टीम मात्र जाऊन पोहोचले 24 वर. 24 चांगली धावसंख्येची सरासरी आहे. पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये एकही धाव नव्हती आणि आता उर्वरित 8 चेंडूंमध्ये त्याने धावा कमावल्यात त्या मात्र 24. त्यामध्ये प्रेम सागरचे 2 षटकार, निमेश मोहितेचे 2 चौकार हे आपल्याला पाहायला मिळाले. डीजे रॉनी 11 वाजल्यानंतर मात्र त्याची साथ आम्हाला मिळत नाही. आचारसंहिता चालू आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करेल की लवकरात लवकर आपल्याला मॅच कव्हर अप करायचे आणि पुढे येणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये काहीसं असंच चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. दोन ओव्हर कंप्लीट झाल्या. 24 धाबा आहेत धाव फलकावरती सोमजाई गुणगे टीमच्या. टॉप 4 मध्ये कोणता संघ दाखल होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. क्वार्टर फायनल आजच्या रात्रीतील शेवटची लढत. स्ट्रायकर हँडला तो लेफ्टी बॅट्समन सुधीर. एक वेगळी पद्धत आहे. स्टान्स पहा एक वेगळाच आहे या फलंदाजाचा. गोलंदाजी मार्कवरती येतोय तो महेंद्र रुठे.
खूप चांगला चेंडू हाताळलाय तो या गोलंदाज महेंद्रनं. महेंद्र आणि त्याचबरोबर जेवण या दोन गोलंदाजांनी आज यंगस्टार बीड टीमच्या बॉलिंग स्क्वॉड मध्ये चांगली कामगिरी केली. डॉट चेंडू, धावा आहेत त्या 24. 2 विकेट गेल्यात गुणगे टीमच्या. अतिशय वेगाने टाकलेला हा चेंडू. पंच मात्र इशारा करतात की लेग बायच्या स्वरूपात आलेली ही एक धाव. अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अतिशय उत्साहित होता झेल टिपल्यानंतर. अपील देखील जोरदार करतोय, परंतु पंचांनी इशारा केला की लेग बायच्या स्वरूपात मिळालेली ही एक धाव. 25 धावा 25. कडावचे कमिटी मेंबर ऍक्टिवाची चावी, संपत घरत यांच्या ऍक्टिवाची चावी कोणाकडे असेल तर ती मात्र आपण आणून द्यायची. आणि अभि यस ओके. 25 धावा धाव फलकावरती 25. तिसरं षटक आणि इथे दांडी गोल. महेंद्र न इथे मात्र यष्ट उद्ध्वस्त केल्यात निमेश मोहितेचा. हा तिसरा त्याचा प्रयत्न होता, चौथा प्रयत्न होता आणि चौथ्या प्रयत्नामध्ये निमेश मोहितेला मात्र परतावं लागतंय. खूप चांगला फटका त्याने एक्झिक्यूट केला. मी विनंती करेल गौरव सावंतला की तो फटका ज्या पद्धतीनं तो त्याने हाताळला, निश्चितच उद्या किंवा परवा आपल्याला त्याची व्हिडिओ क्लिप पाहायला मिळेल त्या फटक्याची. धावसंख्या झाली ती मात्र 25. 9 चेंडूंचा खेळ मात्र अद्यापही शिल्लक आहे. मयूर मिनमिने गुणलेखकाच्या भूमिकेत शंकर देखील होता. त्या अगोदर सचिन पवाळी यांनी श्री गणेशा केला स्कोर कार्डचा. पंच कल्पेश, अभिषेक आणि त्याचबरोबर प्रकाश बदे पंचांच्या भूमिकेत. टीम मेंबर देखील पंचांच्या भूमिकेत असतील. अतुल हा खेळाडू मैदानावरती जातानाच इरादा करून जातो की मला चेंडू सीमा पार धाडायचा आहे. षटकार येतोय अतुलच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती आक्रमण. धावसंख्या झाली ती आता 31. महेंद्र चांगली गोलंदाजी करत होता, त्याच्या विरोधात लगावलेला हा षटकार. थांबतोय थोडासा. हा निर्णय खूप चांगला असतो गोलंदाजांच्या बाबतीत. मी तर म्हणतोय आपला रनअप जर का चुकत असेल तर चेंडू डिलिव्हर न करता थांबायचं आणि नवीन सुरुवात मात्र करायची. स्विंग एन मिस. जोरदार बॅटचा स्विंग होता अतुलचा. 7 चेंडू शिल्लक आहेत. धावा झाल्यात गुणगे टीमच्या 31. सर्व पाठीराखे पहा. कदाचित मुंबईहून कर्जतला जेव्हा प्रवास करत असतात ते सर्व पाठीराखे, तेव्हा ठाण्याला सगळ्यांना उठवतात. परंतु मी मगासपासून पाहतोय 2 मॅच कंटिन्यू उभे आहेत, परंतु ते उभेच आहेत. बसायला जागा आहे परंतु सुद्धा बसत नाहीये. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे त्यांचं. आपले खेळाडू जिंकायला हवेत. समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे. वाह काय क्षेत्ररक्षण आहे. जिम्नॅस्टिक एखादा असतो ना तसा हा खेळाडू आपल्याला वाटला. एकदा मिळते. टीमची धावसंख्या झाली 32. समोरच्या दिशेनं हा फटका खेळला होता अतुलनं. टाकीवरती बसून प्रेक्षक वर्ग मॅच पाहतायत आणि काय प्रयत्न होते पहा. किती जोरदार उंच उचले घेतले आणि काय करामत ऍक्शन रिप्ले मध्ये. जणू काय सर्कस पाहायला गेलोय की काय. गौरव सावंत धन्यवाद तुमचे. कर्जतमध्ये सर्कस चालू आहे, तिथे जायला वेळ नाही, परंतु इथे तुम्ही सर्कस दाखवली आणि तितकंच चांगलं कामगिरी मात्र केली ते क्षेत्ररक्षकांनी. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या झाली ती मात्र 32. 32 धावसंख्या धावफलकावरती आहे. अर्धचंद्र आपल्या सोबतीला आहे. कॅमेरामन ते देखील क्षण टिपतोय. शिवजयंती चषक 2019. महेंद्र रुटेचं षटक कंप्लीट झाल्यानंतर आता जयवन गोलंदाजीसाठी येतोय. प्रशांत स्कोर कार्ड वरचं हे सगळी टाइमलाईन आपण पाहतोय, तिचं मेंटेन संपूर्णपणे करतोय प्रशांत.
अतुलचा हा फटका, ताकद मिळाली नाही फटक्याला, एकच धाव फक्त मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 32 वरती, 33 वर. 32 धावा 3 ओव्हर झाल्यानंतर होत्या. महेंद्र मागच्या दोनही मॅच मध्ये हा खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा विजेता ठरलाय. दोन्ही मॅच मध्ये चांगली कामगिरी केली. जयवंत, धीम्या गतीचा हा चेंडू, सुधीरची ताकद कमी पडली. रुपेश वाट पाहत होता कधी येऊन चेंडू माझ्या हातात विसावतोय, झेल टिपतोय तो रुपेश. जयवंत पहिल्या मॅच मध्ये अंतरा 11 मार्केवाडी टीमच्या अगेन्स्ट मॅच, मी तर म्हणेल की अगदी घशात गेलेला घास त्याने ओढून काढला. मार्केवाडी टीमचे 1 धाव दिली आणि मागच्या मॅच मध्ये देखील निर्विवाद वर्चस्व त्याने दाखवलं. न्यू बॅट्समन समीर मैदानावरती जातोय. किती धावा होऊ देत, 62-64 होत्या तेव्हा देखील सुमजाई गुणगे टीमचे फलंदाज हसताना पाहिले आणि पहिल्या मॅच मध्ये देखील धावा कमी होत्या तरी सुद्धा मी त्यांना हसताना पाहिलं. 39च होत्या पहिल्या मॅच मध्ये, त्या देखील त्याने डिफेंड केल्या. हा एक पॉझिटिव्ह अप्रोच त्यांचा पाहण्यासारखा आहे. हा अतुल, परंतु तिथे रुपेश चेंडू खाली मात्र येतोय आणि फलंदाज मात्र बाद होतोय तो अतुल. दुसरा झेल या मॅच मधला. अक्षरशः चेंडू खोदून काढला होता अतुल नवलेनं. मी मगाशीच म्हटलं की नेव्हियाचा टॅग तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता तेच कामगिरी केले कॅमेरामन निखिलेश कांबळेनं. ऍक्शन रिप्ले मध्ये स्लो मोशन मध्ये तुम्ही पाहाल तर नेव्हियाचा चेंडू वापरला जातो हे देखील प्रेक्षकांना घर बसल्या पाहायला मिळणार, कारण कॅमेरामन आपल्या लेन्स मध्ये मात्र चेंडूला कव्हर करतोय. खूप चांगली कामगिरी निखिलेश आणि त्याच्या साथीने असलेला हर्षद. मनीष, 3 चेंडू शिल्लक आहेत, धावा झाल्या 33. हा चेंडू मात्र खराब. जयवंतचा अतिरिक्त धाव मात्र मिळणार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 34 वर, 34. 34 धावा झाल्यात. अतिशय धीम्या गतीने फेकलेला हा चेंडू आणि पंचांकडे अपील देखील होते आणि पंच इशारा करतायत की फलंदाज मात्र बाद आहे. समीर शिंदेना परतावं लागेल. 1 धाव मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 35 वरती, 35. 2 चेंडू शिल्लक आहेत. उद्या ठीक 7 वाजता टीमला रिपोर्टिंग करायचे. उद्या आपण ठीक 7 वाजता भेटू या शिवजयंती चषक 2019 मध्ये. आज दीपकजी पाटील सर समालोचन कक्षामध्ये जोडले गेले, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आमच्या निमंत्रणाला मान देऊन त्याने पुनश्च या स्पर्धेला दुसऱ्याही पर्वामध्ये, खरं तर यावर्षी त्यांनी एकच रात्र आम्हाला दिली, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सेकंड इनिंग मध्ये त्यांना तुम्ही नक्कीच ऐकू शकाल. गोलंदाज तयार. आकाश अगदी चेंडू पर्यंत पोहोचून मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु आकाशला देखील परतावं लागेल. जयवंतनं आज मात्र धावा दिल्याच नाही. कदाचित येताना त्याला मारवाडी भेटला असेल असंच मला वाटतंय. त्यानं धावा खर्चच केल्या नाहीत आणि मार्च एंडिंग मध्ये माणूस कसा असावा याचं तंतोतंत उदाहरण दिलंय जयवंतनं. मार्च एंडिंग आली की सगळे व्यावसायिक, आणि कडावकर म्हटल्यानंतर सगळे व्यावसायिक आहेत, बहुतांशी सगळे व्यावसायिक आहेत. त्यांना माहिती आहे मार्च एंडिंग असली की सगळे व्यवहार ठप्प असतात बँकांमधले. 31 मार्चला बँका चालू आहेत, रविवारचा दिवस असला तरी घाबरू नका. आणि तशीच कंजूसी भरी गोलंदाजी केले या संपूर्ण 3ही मॅच मध्ये गोलंदाज जयवंतनं. चेंडूची फेक पहा किती उत्तम आहे. 1 धाव फक्त मिळते. 17 कंप्लीट झालंय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 36 धावा झाल्यात. 37 धावा करायचे यंगस्टर बीड टीमला.
या 37 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होईल दोन्ही टीमला शुभेच्छा देतोय. खूप चांगला खेळ तुम्ही दाखवा आणि अगदी जे क्रिकेट रसिक अजूनही मॅच पाहतायत त्यांना अशी एक मॅच दाखवा की जरी कोणी जिंकेल कोणी हारेल तरी सुद्धा त्या मॅच मधली एक वेगळी मजा तुम्ही निश्चितच त्या प्रेक्षकांसाठी संघर्ष करून मात्र दाखवा. स्क्रीनवरती शिवजयंती चषक आणि शिवजयंतीच्या निमित्तानं साकारण्यात येणारी ही स्पर्धा आणि आपल्या स्क्रीनवरती छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा. पुन्हा एकदा सर्वांना शुभरात्री. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 24 चेंडूंमध्ये धावा करायचेत. यंगस्टर बीड टीमला 37 धावा करायचेत. या धावा कशा होतील ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल दीपकजी पाटील सरांना. मी मात्र रजा घेतो, परंतु उद्या आपण ठीक 7 वाजता मात्र भेटूया या शिवजयंती चषकाच्या दुसऱ्या रात्रीमध्ये. तत्पूर्वी जाताना क्रीडांगणाहून जाताना सावकाश जा ही माझी नम्रतेची विनंती. कोण हारला कोण जिंकला, जो जिंकलाय त्याने उत्साहानं जाऊ नका आणि जो हारलाय त्याने दुःखात मात्र घरी जाऊ नका. जाताना सावकाश जा. तुम्हाला शुभरात्री. आजचा जय महाराष्ट्र आणि उद्या आपण भेटूया ते मात्र ठीक संध्याकाळी 7 वाजता. आणि पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल ते सन्माननीय दीपकजी पाटील सरांना. धन्यवाद. मी विनंती करतोय सन्माननीय रवींद्रजी हगवणे साहेब की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. रवींद्रजी हगवणे साहेब की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. हॅलो, धन्यवाद समीर. शेवटची जबाबदारी माझ्याकडे सोपवलंय. उद्याच्या रात्री पुन्हा एकदा तुम्हाला हा आवाज ऐकायला मिळेल. अंतिम सामना असेल आजच्या रात्रीमधील पहिली रात्र आपण पाहतोय. आज उद्घाटनाचा दिवस. शिवजयंती चषक कडाव 2019 पर्व दुसरं. सुदामदादा पवाळी यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे आणि पुन्हा एकदा तोच जल्लोष आणि त्याच ऊर्जेमध्ये मात्र हे सामने खेळवले जातात. आणि आजही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मात्र या स्पर्धेवर असणारं प्रेम व्यक्त करण्यासाठी मैदानाच्या चारही बाजूला भरगच्च प्रेक्षक आज आपण अनुभवले. आणि यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे प्रेक्षक आज कर्जत ग्रामीण भाग असून सुद्धा बरेचसे प्रेक्षक जोडले गेले होते. खास करून आमच्या पनवेली विभागामधून बरेचसे फोन आले की ही स्पर्धा रात्री खेळवली जाते की दिवसा, एवढा प्रचंड उजेड. हे आम्ही वारंवार जरूर सांगू, कारण खास करून वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. जो आपण उजेड पाहता यूट्यूब जर उघडलं तर अक्षरशः नक्कीच एक विद्युत प्रकाशझोतातील स्पर्धा कशी असावी याचं आदर्श उदाहरण. आणि या स्पर्धेला tenniscricket.in असेल तर मग 4 चांद लागलेच म्हणून समजा. गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम आज फार मोठी मेहनत घेतली. कॅमेरामन निकलेश असेल, मनीष असेल, या साऱ्यांनीच ही जी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी tenniscricket.in नक्कीच पाहायला गेलं तर पहिलं नाव आपसुकच आपल्या तोंडावर येईल. त्यांचं सुद्धा आपण आभार मानूया या संपूर्ण आयोजनासाठी. तर यंगस्टर बीड संघाला धावा करायच्या 37. मी तर म्हणेन ही एक सोपी लढाई असू शकते का. पहिला चेंडू निमेश मोहिते येतोय गोलंदाजी मार्कवर. हलक्या हातानं मात्र यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव घेतली जाईल. पहिल्या धावेनं श्री गणेशा केला जातोय तो अर्थातच यंगस्टर बीड संघाचा. यंगस्टर बीड 37 धावा करायच्या आहेत. ही गोल्डन चान्स मी तर म्हणेन, कारण ज्या पद्धतीनं गुणगे संघानं स्टार्ट केला होता पहिल्या 7-8 चेंडूंमध्ये ज्या पद्धतीचा धावफलक होता हे पाहून असं वाटलं होतं की फार मोठ्या धावसंख्येचा पाठलाग
करावा लागू शकतो. बॅकफुटला येऊन यावेळेस मात्र स्टिअर केला, हलक्या हातानं गलीमधून ढकलण्याचा प्रयत्न. एक धाव पुन्हा एकदा मिळते. दोनही फलंदाज जयवंत असेल दशरथ असेल यांनी एक एक धावेनं मात्र आपला स्ट्राईक चेंज केलाय, स्ट्राईक रोटेट केलाय, त्याचप्रमाणे खातं सुद्धा उघडलंय. 37 धावांची आवश्यकता, परंतु गुणगे संघ सहजासहजी सामना सोडणार नाहीये. हे सुद्धा आज त्यांचा जो खेळ झालाय या खेळावरून नक्कीच सर्व जणांना प्रचितीही आली असेल. त्यामुळे जरी या धावा 4 षटकांमध्ये 37 करायच्या असल्या तरी लढाई हे आव्हान एक खडतर जरूर असेल, कारण हा सामना सुद्धा तसाच आहे. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्लॉग स्विचच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न, फटका चुकला. चेंडू मिडॉनला क्षेत्ररक्षकानं मात्र फार मोठी मी तर म्हणेन चुकी केली आहे. अगोदरच या सामन्यामध्ये पाठबळ धावांचं कमी आहे म्हणावं तसं नाहीये, आणि या चुका मात्र तुम्हाला टाळाव्या लागतील. ह्या मिसफिल्ड मात्र डोकेदुखी ठरेल. मागचा सामना जर आपण पाहिला तर फक्त एका धावेनं पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे एक एक धावेची किंमत काय असते हे त्या संघाला जाऊन विचारा. इथे 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावर. स्लोवर वन केला होता, कव्हरच्या वरतून धाडलाय, काय फटका लगावलाय, जबरदस्त कव्हर ड्राईव्हचा फटका. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. एक चूक हा टेन्शन नेहमी असतो गोलंदाजासमोर, कारण मग त्या झेल सुटल्यानंतर 2 धावा सुद्धा जाणं, आणि बराच वेळा हे चित्र घडतं. झेल सुटल्यानंतर पुढच्या चेंडूवर एखादा मोठा फटका पाहायला मिळत असतो, आणि तोच फटका पाहायला सुद्धा मिळाला. 20 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल. निमेश मोहितेचं पहिलं षटक आतापर्यंत 8 धावा पहिल्या 4 चेंडूंमध्ये. यंगस्टार बीड जयवंत असेल स्ट्राईक एंडला. यावेळेस मात्र आडवा पॅटर्न बिडॉनच्या दिशेमध्ये, याचसाठी ओळखला जातो हा खेळ. कधी कधी सोपा वाटणारा झेल सहजासहजी सोडला जातो, आणि कठीणातला कठीण झेल सुद्धा डाईव्ह मारून नक्कीच ऍक्शन रिप्ले आपण जरूर पाहू tenniscricket.in माध्यमातून. काय झेल टिपलाय, मी तर 100 मध्ये मात्र 200 मार्क जरूर देईन. ओहो, सुरेख मी तर म्हणेन जो बॉडी बॅलन्स सांभाळला त्यांनी आणि डाईव्ह जो केला होता, म्हणजे एका बाजूला सोपा झेल सोडल्यानंतर काय ऍक्शन्स आहेत. त्या ऍक्शन कदाचित उद्या सोशल मीडियावर येऊ शकतील. ज्या पद्धतीनं मात्र फिल्डरच्या ऍक्शन्स ज्या पाहिल्या कमालीच्या, कारण एक झेल सुटल्यानंतर मात्र सुरेख, अप्रतिम, लाजवाब, आणि जो राग होता अगोदरच्या चेंडूवरचा तोच जणू काही व्यक्त करतोय की काय. अतुलच्या ऍक्शन्स आपण पाहतोय कमालीच्या. अतुल सुद्धा जरूर पाहिल सामना संपल्यानंतर, परंतु इथे मात्र त्या कॅचनं चेंडू मात्र निर्धावालाय. कमबॅक जरूर केलं जाते. एक गोलंदाजाला जर सहाय्य केलं क्षेत्ररक्षकांनी तर गोलंदाजांचा आत्मविश्वास कमालीचा वाढत असतो, आणि हे चित्र मैदानामध्ये पाहायला सुद्धा मिळालं. आणि कमबॅक जरूर केलं निमेश मोहितेनं. पहिलं षटक समाप्त होतं, धावफलकावर धावा लागल्या त्या एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 8 धावा, म्हणजे येणारे 18 चेंडू, आणि गरज असेल ती 29 धावांची. 18 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये. सामना कमालीचा चुरशीचा होणार. इथे मात्र दोन्ही संघांना समसमान संधी आहे असं म्हणूया, कारण बीड संघाला मी तर म्हणेन ही जी चान्स आले एका ट्रॉफीवर नाव कोरण्याची ही नामी संधी आहे, कारण एका नाईट स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याची ही नामी संधी आहे. जो खेळ सर्वोत्तम करायचा आहे बीड संघाला या 3 षटकांमध्ये करायचा आहे, कारण या 3 षटकांमध्ये जर चांगला क्रिकेट खेळला बीड संघ तर गुणगे सारख्या मोठ्या संघाला सुद्धा पराभूत करता येऊ शकतं. एक संधी जरूर आहे, कारण एक विजेतेपद, एक ट्रॉफी जरूर मिळेल, परंतु समोर मात्र मधी आव्हान आहे गुणगे संघाचं, ज्या गुणगेनं मात्र आज गुणगान जरूर गायले जातील या संघाचे, ज्या पद्धतीनं खेळ स्वीकारलाय. इथे 2 धावा चपळतेनं पूर्ण केल्या, 17 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये. आकाश धुरी ज्यानं मात्र षटक काय हाताळलं होतं आज, अतिशय चांगली गोलंदाजी केली होती आकाशनं. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती, हलक्या हातानं कव्हरच्या दिशेमध्ये कव्हर पॉइंटकडे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव मिळेल या फटक्यासाठी. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावफलकावर धावा लागल्यात त्या 11 धावा धावफलकावर. चांगली फाईट दोन्ही संघ करणार.
कारण ही लढाई आहे प्रतिष्ठेची, ही लढाई आहे कोणत्या तरी एक ट्रॉफी या शिवजयंती चषक कडाव या स्पर्धेची पटकावण्याची. आणि ही नामी संधी या दोन्ही संघांना चालून आले, परंतु कोणता असेल तो संघ जो मारेल बाजी. आडव्या पॅटनं फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे, परंतु डीपमध्ये चांगले क्षेत्ररक्षण सुद्धा घडले जात आहे, प्रयत्न केले जातात आकाश दुरीच्या या षटकामध्ये. परंतु हे प्रयत्न कुठेतरी असफल, कारण ज्या ठिकाणी फटका जातोय अगदी सीमारेषे लगत त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. इथे मात्र थोडासा मिसटायमिंग झालं होतं, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली गेली, पॉइंट रिजन कडे 2 धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे, कारण ज्या पद्धतीनं धावलेत अगदीच सर्कलमध्ये चेंडू आहे आणि 2 धावा. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावर. आकाश धुरीनं सामना टर्न केला होता मित्र म्हणे, 2च धावा दिल्या होत्या एका षटकामध्ये आणि 2 फलंदाजांना बाद केलं होतं आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा राहिला होता. आणि तोच गोलंदाज, चांगली गोलंदाजी मित्र म्हणे आतापर्यंत. स्लोवर 1 होता. इथे मात्र पाहायला गेलं तर दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक हे तुमच्याकडे असावं लागतं. ही कसब, ही गुणवत्ता, हे कौशल्य मात्र फार गरजेचं आहे. आजकाल ग्रामीण क्रिकेटमध्ये गोलंदाजांची सर्रासपणे कत्तल केली जाते, त्यामुळे तुमच्याकडे व्हेरिएशन्स असणं फार गरजेचं. इथे हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, फलंदाजाला मात्र कनेक्ट करता आला नाहीये. दशरथ अजून एक चेंडू मात्र निर्धाव खेळतोय आणि काय दर्जेदार षटक हाताळलंय. पुन्हा एकदा मित्र म्हणेन आकाश धुरी आपल्या संघासाठी धावून आला, कारण या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा दिल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा धावफलकावर लागल्यात आणि आता मात्र येणारे 12 चेंडू, गरज असेल ती 23 धावांची. 12 चेंडू 23 धावा. ही लढाई सोपी नसेल. यंगस्टार बीड संघाला काहीतरी मोठा उलटफेर करायचा असेल तरी हे खडतर प्रवास आहे, परंतु तुम्हाला प्रवास तर खडतर असणारच, कारण ही स्पर्धा सुद्धा खडतर आहे. ही जिंकायची म्हटली तर मोठ्या मोठ्या संघांचं आव्हान तुम्हाला पेलत 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 जावं लागेल. त्यामुळं पाहायला गेलं तर इथे प्रयत्न करावेच लागतील. गोलंदाजी मार्कवर अतुल नवळे येतोय. 3रं षटक घेऊन महेंद्र आणि दशरथ अशी जोडी यंगस्टार बीड संघाकडून. अतुलचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर यावेळेस मात्र झेल उडालाय खरा. पहिला फर्स्ट अटॅम्प्ट, सेकंड अटॅम्प्ट मध्ये मात्र टिपला जातोय. अतुलच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर मिळालंय हे यश. आणि आता मात्र येणारे 11 चेंडू 23 धावा. फलंदाज दशरथला परतावं लागेल, परंतु महेंद्र जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत जरूर आशा असेल संघाला, ती यंगस्टार बीडला. खेळाडूमध्ये क्षमता जरूर आहे, परंतु समोर गोलंदाजीचा तोफखाना सुद्धा आहे आणि आज दर्जेदार गोलंदाजी गुणगेज टीमने जरूर केले. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जातोय, तेजस रुठे जातोय. आता मात्र 11 चेंडू 23 धावा. पाहायला गेलं तर प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा हे असं समीकरण जरूर पाहायला मिळतंय. परंतु या 3ऱ्या षटकामध्ये येणार किती धावा याच्यावर मात्र या सामन्याचं गणित अवलंबून असेल. चित्र मात्र हे स्पष्ट करणारं षटक असेल ते अतुल नवळेचं. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. महेंद्र असेल स्ट्राईक एंडला, ज्यानं 5 धावा काढल्यात 5 चेंडूंमध्ये. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. आउटसाइड ऑफ स्टंप, स्लोवर 1 होता, थोडासा खोलात टाकण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका येतोय. एकच धाव घेतली जाईल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र पुढे जाते ती 15 या आकड्यावर. 15 धावा, 22 धावा करायच्या 10 चेंडूंमध्ये. त्यामुळे या 4 चेंडूंमध्ये निदान एखादा मोठा फटका फार गरजेचा आहे यंगस्टार बीड टीमला. आणि या तेजस रुटे जो स्ट्राईक घेतोय, पहिल्यांदाच नवीन येणारा फलंदाज असेल, परंतु फार मोठी अपेक्षा असेल आता मात्र बीड टीमला तेजसकडून. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र रीड करू शकला नाहीये. खेळायचा होतो ऑन साइडला, चेंडू मात्र जातोय सरळ कव्हर पॉइंट रिजन कडे. अजून एक झेल टिपला जातोय आणि अतुलनं मात्र कॅच घेतल्यानंतर जो खऱ्या अर्थानं आत्मविश्वास त्याच्यामध्ये आलाय, तो आत्मविश्वास इथे गुणगे संघाला बढत मिळवून देतोय. कारण पहिल्या 3 चेंडूंमध्ये 2 फलंदाज सुद्धा बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय आणि एकच धाव दिले. हे खास करून अतुलचं वैशिष्ट्य
झेल घेतल्यानंतरचा तो राग सर्व काही होतं. आणि हा आत्मविश्वास फार तुम्हाला गरजेचा असतो, कारण आत्मविश्वास तुम्हाला यश मिळवून देईलच असं नाहीये, परंतु एकदा आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आला, जो आत्मविश्वास आला, तो तुम्हाला कठीण काळामधून बाहेर काढण्यासाठी मात्र मदतीत किंवा उपयुक्त ठरू शकतो. आणि तोच कॉन्फिडन्स, तोच आत्मविश्वास अतुलसाठी मात्र उपयोगी ठरतोय. इथे येणारे 9 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण. कैलास येतोय खेळपट्टीवर, फटका चांगला आहे, यावेळेस चेंडू कनेक्ट झालाय, सरळ निघून जातोय, डीप मिड विकेट क्षेत्राबाहेर ठोकलेला एक उत्तुंग फटका, षटकार. या 6 धावेनं पुन्हा एकदा दडपण प्रेशर जे होतं ते गुंडगे टीम कडे पाठवलं जाते. बीड टीम कडून काय फटका लगावलाय. महेंद्र जोपर्यंत असेल तोपर्यंत चिंता करण्याचं काम नसेल बीड टीमला, आणि हा फटका मात्र येतोय. या 6 धावेनं पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतोय यंगस्टर बीड. 8 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण मात्र मैदानामध्ये. सामना कमालीचा चुरशीचा होतोय. पहिल्या 3 चेंडूंमध्ये एकच जाव देणारा अतुल चौथ्या चेंडूवर मात्र षटकार सुद्धा खातोय. हेच तर वैशिष्ट्य आहे क्रिकेटचं. समोरच्या दिशेला टोलवलाय, घरंगळत जाणारा हा चेंडू, काय क्षेत्ररक्षण केलंय, कमालीचं जबरदस्त मी तर म्हणेन. 100% योगदान दिलं जातंय. हे सोपं नव्हतं एवढा वेगवान जाणाऱ्या चेंडूवर अगदी क्षेत्ररक्षण करणं. एकच धाव मिळाली, 7 चेंडू आणि 15 धावा. त्यामुळं हा टर्निंग बॉल असं म्हणूया आपण, कारण या चेंडूवर किती धावा येणार यावर सर्व दारोमदार या दोन्ही संघांची अवलंबून असतील. जर एखादा चौकार पाहायला मिळाला तर हे आव्हान सोपं होऊ शकतं बीड संघासाठी. इथे मात्र हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला जातोय, खराब क्षेत्ररक्षण, मिसफील्ड झाले. नाराज जरूर होतील पाठीराखे, कारण इथून एक एक धाव एवढी महत्वाची आहे वाचवणं, परंतु या 2 धावा मिळाल्या. आणि आता मात्र हे आव्हान 6 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण मैदानामध्ये. कोणता संघ मात्र आजच्या रात्रीमध्ये जल्लोष करणार, कर्जत ग्रामीणचा कोणता संघ आज मात्र हे मैदान गाजवणार. एका बाजूला गुंडगे टीम आहे, दुसऱ्या बाजूला मात्र येलो जर्सी परिधान केलेला यंगस्टार बीड टीमला पण पाहू शकाल. 6 चेंडू आणि 13 धावा. त्यामुळं जर पाहिलं तर एक षटकार या सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलवू शकतो. 6 चेंडूंमध्ये तुम्हाला तोच खराब चेंडू ओळखून मात्र षटकार मारायचा आहे, आणि उर्वरित चेंडूंमध्ये एकेरी दुहेरी धावा घेत जरी गेला तरीही या 13 धावांचं आव्हान पुरे करू शकतो. परंतु 1-2 निर्धाव चेंडू आले तर त्यामध्ये असे बरेचसे प्रश्नचिन्ह प्रेक्षकांच्या मनामध्ये असतील. पैजा मारण्यास सुद्धा सुरुवात झाली असेल प्रेक्षकांमध्ये, कारण प्रेक्षक आता मात्र पैजा जरूर लावतील. कोणता संघ जिंकणार, एक जण सांगणार गुंडगे जिंकणार, दुसरा सांगणार बीड जिंकणार. त्यामुळे ही लढाई आता मात्र आहे एका ट्रॉफीची. शिवजयंती चषक कडावच्या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची ट्रॉफी उंचावण्याची मात्र इथे नामी संधी दोन्ही संघांना चालून आले, परंतु कोणता असेल संघ कोणालाच माहिती नाहीये. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. महेंद्र जरूर मैदानामध्ये आहे, परंतु समोर कैलास असेल. कैलास आणि महेंद्र अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 13 धावा. महेंद्र पुन्हा एकदा आपल्या संघाला या पराभवाच्या छायातून बाहेर काढेल का? गोलंदाज तयार होते प्रेम सागरपाल. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अत्यंत वेगाने मात्र निघून जातोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर मात्र गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढणार. हे 1-2 निर्धाव चेंडू मात्र मदत करतील गुंडगे टीमला सुपर 4 मध्ये जाण्यासाठी. दुसऱ्या बाजूला मात्र एका मोठ्या फटक्याची तलाश जरूर असेल ती यंगस्टर बीडला. महेंद्र स्ट्राईक एंडला जरूर आहे. गोलंदाज प्रेमनं मात्र सुरुवात चांगली केली आहे. अकुट टप्प्याचा चेंडू स्टेप आउट केलं होतं. जसं पाहिलं महेंद्र पुढे येऊन फटका खेळणार, आणि इथे मात्र पाहायला गेलं तर शॉर्ट ऑफ लेन टप्पा मागे ठेवला, स्लोवर 1 केला, आणि जो स्टेप आउट केलं होतं पदाला ते दाखवलं होतं फलंदाजांना. अगदी म्हणजे ज्या पद्धतीची परिस्थिती मैदानामध्ये आहे आणि त्या पद्धतीचे चेंडू मात्र हाताळले जात आहेत. कौतुक करीन मी प्रेम सागरचं, कारण हे सोपं नसतं एवढ्या लांबून रनअप येणं आणि आयत्या वेळी मात्र चेंडू बदलवणं.
लोवर फुल टॉस होता, धाडला जातोय लॉंग ऑन रिजन कडे. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव घेतली जाईल. काय दर्जेदार हा सामना फिरवलाय प्रेमसागरनं. पहिल्या 3 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण. त्यामुळे 2 उत्तुंग षटकार किंवा 3 चौकार हे मारावेच लागतील. आणि या कैलासला काहीतरी आजच्या रात्रीमध्ये हिरो व्हायचा असेल तर ही कामगिरी करावी लागेल. हा चेंडू लेफ्ट करतोय, फलंदाज सोडून दिला होता, परंतु एवढ्या निर्णायक क्षणाला मात्र चेंडू सोडणं खरंच गरजेचं आहे का, हा प्रश्न जरूर विचारला जाईल बीडवासियांकडून. कारण अशा वेळी पाहायला गेलं तर एखादा वाईट बॉल सुद्धा बऱ्याच वेळा आजकाल फलंदाज मारतात, परंतु इथे सोडण्याचा निर्णय. हा चेंडू निर्धाव, सुटकेचा निश्वास टाकलाय तो गुणगे संघानं. जल्लोष जरूर पाहायला मिळतोय, कारण त्यांना माहिती झालंय हा सामना आपल्या खिशामध्ये आलाय. कारण इथून 1 चेंडू 12 धावा अशी कोणतीही चुकी करणार नाहीये प्रेमसागर, हे चांगलं माहिती आहे गुणगे टीमला. त्यामुळं जल्लोष करण्यास सुरुवात जरूर झाल्या. 1 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण. सामना हातामधून निसटायला लागलाय, जणू एखाद्या समुद्रावर वाळू घ्यावी आणि वाळू जशी हातामधून निसटते तसा सामना निसटलाय. अकुट टप्प्याचा चेंडू हुक करायचा होता, चेंडू आतमध्येच आहे. झेल जरूर सुटला जातोय, परंतु मॅच मात्र गमावली ती यंगस्टार बीडनं. चांगला